तुमच्या घरामध्ये समजा कोणी एखादं खूप आजारी आहे किंवा तुमच्या मित्रांमध्ये म्हणा, मैत्रिणींमध्ये तुम्हाला वाटतंय की त्यांचं दुःख कमी करावं, त्यांचा आजार पण तुम्ही कमी करावं, तर असं शक्य आहे का? तर हा नक्कीच शक्य आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक असणार आहे होपनोपनो प्रेयर. आणि ह्या प्रेयरनी एखाद्याचा आजार म्हणजे तुम्ही कशा प्रमाणामध्ये कमी करू शकता किंवा त्यांना भरपूर प्रमाणामध्ये हील करू शकता तुम्ही ह्या गोष्टीमधून, त्यांच्या आजारपणामधून. आज मी ह्याच विषयी बोलणार आहे. तर विषय स्टार्ट करण्याअगोदर हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. आज आपण होपनोपनो प्रेयर काय असते ह्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही प्रेयर कशा प्रकारे आपण एखाद्याचं आजारपण असतं त्यामध्ये तुम्ही हील करू शकता त्या व्यक्तीला. तर पुढे मी सांगते त्यामध्ये कसं करू शकता. तर अगोदर आपण जाणून घेणार आहोत होपनोपनो प्रेयर नक्की काय असते. तर ही एक हवाईन प्रेयर आहे. प्रेयर असते ना ती म्हणजे ही प्रेयर म्हणूनच वापरतात. पण एखाद्या चोराने जर त्या गावामध्ये किंवा शहरात तिथे चोरी केली तर ते म्हणजे त्या चोराला ते लोक एका झाडाला उभं करतात आणि भोवताली त्याच्या उभं राहून ही प्रेयर बोलतात की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू युनिवर्स. म्हणजे त्यांना कुठलीही सजा देत नाहीत, पण ह्या प्रेयरनी त्यांना हील करत असतात त्या चोरांना. म्हणजे अशी तिथं प्रथा आहे की जर चोराने चोरी केली तर ही प्रेयर सगळे एका झाडाच्या इथं त्याला उभं करणार आणि पूर्ण गोल राऊंड करून ही प्रेयर बोलणार. तर अशी ही हवाईन प्रेयर आहे. ही जी प्रेयर आहे एक डॉक्टर आहेत ह्यू लेन म्हणून, त्यांनी ही हीलिंग प्रोसेस म्हणून वापरलेली होती. तर ते फिजिओथेरपिस्ट होते. तर डॉक्टर ह्यू लेननी ह्या प्रेयरचा उपयोग, म्हणजे ते फिजिओथेरपिस्ट होते, तर त्यांनी हीलिंग प्रोसेससाठी या प्रेयरचा उपयोग केला होता. आणि एक मेंटल हॉस्पिटल होतं. त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये असं होतं की भरपूर म्हणजे आजार असे असतात की त्या लोकांना झालेले होते आणि भरपूर आजारी असतात ते लोकं. म्हणजे त्यांना ते आजारी कधी बरं न होणारे असे आजार असतात आणि ते कैदी पण असतात. म्हणजे भरपूर त्यांनी गुन्हे पण केलेले असतात. अशा ठिकाणी ते मेंटल हॉस्पिटल असतं आणि अशा ठिकाणी त्यांची बदली होते. तर ते डॉक्टर ह्यू लेन जे बदली होऊन तिथे जातात, तर त्यांना असं वाटतं की मी ह्या कैद्यांना किंवा ह्या रोग्यांना मी काय करू शकतो. तर त्यांची फाईल मागवतात ते. आणि त्यांना न पाहता, म्हणजे ते कोण आहेत त्या फाईलमध्ये फक्त नाव असतं. तर त्यांना न पाहता या प्रेयरच्या उपयोगाने त्यांचा पूर्ण आजार ते बरा करतात. आणि एवढे कैदी असतात ना, प्रत्येकाची फाईल ते रोज समोर घेतात आणि मग त्याचं नाव वाचून वगैरे मग ते ही प्रेयर त्याच्या फाईलवरून बोलतात की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे हे बरेच वेळा ते 6 महिने असं लगातार केल्यावर पूर्ण 6 महिन्यांनी ते हॉस्पिटल पूर्ण बंद होऊन जातं. म्हणजे तुम्ही या प्रेयरची शक्ती पाहू शकता की हीलिंग प्रेयर असल्यामुळे तुमचे कार्मिकचे काही प्रॉब्लेम असतील, म्हणजे बऱ्याच प्रमाणात ह्या हीलिंग प्रेयरचा उपयोग तुम्ही करू शकता. पण ह्यांनी डॉक्टर ह्यू लेननी एक आजार कसा कमी करतो आपण याविषयी म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं की हीलिंग प्रोसेसद्वारे त्यांनी त्यांचा आजार पूर्णपणे बरा केलेला होता. तर आपण हीच मेथड आपण जाणून घेणार आहोत. जर आपल्या घरामध्ये किंवा बाहेर कोणाला मोठा आजार जरी झालेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पण वाटतं की मी कसं काय कमी करू शकतो याचा आजार, तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही कोणताही म्हणजे कोणालाही मोठा आजार असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे, त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करायचं समोर आणि तुम्हाला हा एक वर्ड बोलायचा आहे. म्हणजे प्रत्येकाचं जर तुम्ही आजारपणाविषयी तुम्हाला बोलायचं असेल होपनोपनो प्रेयर, तर पहिल्यांदा असं बोलायचं आहे, आय एम टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दिस सिच्युएशन, किंवा मी याची जबाबदारी घेतो. आणि पुढे त्याचं नाव घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे हे वर्ड आहे. तुम्ही मराठीतही बोलू शकता, पण त्यांनी जसं इंग्लिशमध्ये सांगितलं आहे आणि एवढे काय अवघड शब्द नाही, तुम्ही इंग्लिशमध्येच बोला. आणि मला वाटतं तुम्ही रोज बोलून बोलून त्या व्यक्तीचं बघू शकता. भरपूर आजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फरक पडेल. घरामध्ये तुम्हाला वाटत असेल तुम्ही एकट्याने करावं किंवा अजून कोणाला तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल त्यांना पण सांगायचं की जाता येता, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही बोलत राहिल्या पाहिजेत. तर त्या गोष्टीचा खरंच फरक पडतो. कारण डॉक्टर ह्यू लेननी असं सांगितलेलं आहे की मी त्या पेशंटला कधीच पाहिलं नव्हतं. म्हणजे कोण आहे ते पेशंट त्यांना माहीत पण नव्हते. पण त्यांनी त्यांच्या रिपोर्टवर म्हणजे रिपोर्ट जे फाईल असते त्याच्यावर बघून त्यांनी हीलिंग प्रोसेसमध्ये ही प्रेयर बोलली होती आणि ते पेशंट एकदम बरे झालेले होते. तर आपण न पाहता म्हणजे कुणी लांब असेल तर तुम्ही त्यांचं नाव घेऊन आणि ही प्रेयर बोलू शकता आणि पाहू शकता की त्यांचा आजार भरपूर प्रमाणामध्ये कमी झालेला आहे.
आणि आपल्या हातात तर एवढ्याच गोष्टी असतात. बाकी जे असतं ते आपलं काय असतं ना, प्रारब्ध असतं म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी आपल्या नशिबात असतात. आपल्या पण ह्या प्रोसेसने, ह्या हीलिंग प्रोसेसने आपले बरेच जे कार्मिक असतात ते आपल्याकडून झालेल्या चुका असतात किंवा त्यांच्या चुका ज्या असतात, ज्या आजारी असतात व्यक्ती, त्या हीलिंग प्रोसेसने बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात असं बोलण्यात येतं. त्यामुळे ह्या गोष्टी करून बघायला पाहिजेत आणि केल्या तर उत्तमच आहे. त्यामुळे मला वाटलं हा व्हिडिओ आज बनवून पाहावा आणि सगळ्यांना सांगावं. तुम्हाला माहीतही असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला माझं चॅनल जर आवडत असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अजून छान छान असे व्हिडिओ माझ्या याच्यामध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणणार आहे. तर या तुर्तास मी आता थांबते आणि नक्की भेटूया आपण पुढच्या वेळेला. धन्यवाद.